गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 8:15 झालेत आणि तारीख आहे 12/1/2026. आणि मी CNG वगैरे भरून लाईनमध्येच होतो, तेवढ्यात एक बुकिंग आली आपल्याला. बाणेरची आहे, पिकअप करायला चाललोय. हे बघा 2 किलोमीटर पिकअप होता, तर आता पिकअप करायला चाललोय. आणि आज सोमवार आहे, बघू आजची अर्निंग किती होईल, काय होईल आणि दिवसभरात कुठं कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळे ह्याच व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे. तर देतो बाणेरला पोचू. बाणेरची राईड आहे, बाणेरला ड्रॉप करून भेटतो. मित्रांनो टाइम झालाय बघा किती, 11:30 वाजलेले आहेत आणि मी पोचलोय कुठं, ह्याला नांदेड सिटीला ड्रॉप झालं माझं आत्ता. आणि तुम्हाला मी 3 राईड झालेत आतापर्यंत. फर्स्ट राईड आपण घेऊन गेलो बघा बाणेरला. त्याचे 18 किलोमीटरला आपल्याला 314 रुपये गो सिडानमध्ये होती. त्याच्यानंतर लगेच बाणेरमधून गो प्रायोरिटीमध्ये आली 400 रुपये 20 किलोमीटरचे. त्याच्यानंतर तिथूनच मला एक प्राईममध्ये आली कुठली, नांदेड सिटीची. त्याचे आपल्याला 452 रुपये भेटलेत. टाईम लागला आहे 1.25 तास, 1 तास 13 मिनिट लागलेत. आणि त्याच्यानंतर अजून एक राईड आली होती मला पद्मावतीची, पण काय एक्सेप्ट केलं. पिकअपला आलो 2 किलोमीटर, पण त्याने काय कस्टमर कॉल पण उचला ना आणि येत पण नव्हता. त्याच्यामुळं मी 10-12 मिनटं थांबून मग कॅन्सल केलं. त्याचे आपल्याला भेटलेत 35 रुपये. तसं उबर कॅन्सलेशन चार्ज चांगला म्हणजे जास्त देतो. ओला काय तुम्ही 5 किलोमीटर जरी गेले ना तरी पण तेवढंच देतो तो 22 रुपये. आणि 1 किलोमीटर गेले तरी ते कधी कधी तर कॅन्सलेशन चार्ज भेटत पण नाही ओलामध्ये. तो एक मोठा प्रॉब्लेम आहे ओलामध्ये. तर ठीक आहे, आता इथून बघूया. आता वाजली होती पण काय खूप लांबून पिकअप होता. किती 9 किलोमीटरहून पिकअप टाकतोय उबरवाला. ठीक आहे, तर आता बघू नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाईम झालाय 2:15 आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं नांदेड सिटीला होतो. त्याच्यानंतर मी ओलाची एक राईड आणली. तिथून तासभर वेट करावं लागलं तिथं मला राईड घेण्यासाठी. ते ह्याचे आपल्याला नाही का 13 किलोमीटरचे 350 रुपये भेटले. ती राईड होती DSK विश्वा, ते डोंगरावरती सोसायटी आहे. तिथून आपल्या बुधवारपेठला म्हणजे दगडूशेठला ड्रॉप झाला आपला. त्याचे 13 किलोमीटरचे 350 रुपये भेटले. तिथून मी इकडं शिवाजीनगर साईडला आलो आणि तिथं पार अर्धा तास वेट केल्यानंतर एक छोटीशी राईड घ्यावं लागलं, कारण लय वेळ झालं होतं, पडतच नव्हती. मग एक छोटीशी आपली किती किलोमीटरची बघा 2.98 किलोमीटरची एक मारली 112ला. आणि 4.7 किलोमीटरची एक छोटीशी मारली म्हणजे. आणि हे 2 राईड मारलेत मी. आता मी आहे इथं पवेलियन मॉलच्या इथे SB रोडला आहे. आता इथं बघू, आता ओला पण चालू करतो. उबर एवढं वेळ उबरच करत होतो, एकच ओला केली. कारण ओला न करायचं काय कारण आहे, एक्सेप्टच होत नाही आहे. बुकिंग तर एवढे चांगले येतात, 500, 550, 600 असे बुकिंग येतात, पण एक्सेप्ट होत नाही आहे. तो मेन प्रॉब्लेम आहे. तर बघू ओला पण करू. एखादी जर राईड एक्सेप्ट झाली तर मग देतो अपडेट. टाइम झालाय बघा 5:11 झालेत आणि मी पोचले कुठे, स्वारगेटला. आता मी लास्ट अपडेट दिलं तर तुम्हाला मी SB रोडला होतो. मला तिथून एक पडली होती खराडीची. त्याचे मला 17 किलोमीटरचे 311 रुपये भेटले. त्याच्यानंतर तिथं मला 1 तासभर टाइमपास झाला, कारण जोडीदार आला होता. त्याच्याबरोबर 1 तासभर चहा वगैरे घेतला आणि थांबलो गप्पा मारत 1 तासभर. आणि त्याच्यानंतर मला त्यांना पण पडली कुठली, सद्दार बाजारची. आणि त्याच्यानंतर ते गेले, लगेच मला दुसरी पडली प्राईम प्लसमध्ये ओलाची. 17 किलोमीटरचे मला भेटले 356 रुपये. आता मी आहे स्वारगेटला. आता इथून तर वाजत होती चिखली 500 रुपये, 550 रुपयांनी आली होती. आणि परत ताथोड्याची 475 रुपयांनी आली होती, पण दोन्ही काही ॲक्सेप्ट झाली नाही. तर बघू आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. मित्रांनो आधी टाइम बघून घ्या, 9:19 झालेत. मी आहे आता बावधानमध्ये. तुम्हाला लय वेळ झाला अपडेट दिलं नव्हतं मी लास्ट अपडेट दिलं तर तुम्हाला SB रोडला होतो. मग तिथून मला पडती बघा, तिथून मला पिंपळ सुधागरची पडती राईड.
ह्याचे मला भेटलेत 9.5 किलोमीटरचे 239, गो प्रायोरिटी होती. त्याच्यानंतर मला पिंपळे सौदागरवरून परत बाणेर पडते बालेवाडी, आणि त्याचे आपल्याला भेटतात 8.5 किलोमीटरचे 206 रुपये. आणि तिथूनच मला लगेच ह्याची पडते, कुठली, नांदेड सिटीची. नांदेड सिटीची पडते, त्याची आपल्याला बघा किती किलोमीटर आहे, 18.5 किलोमीटरला 390 रुपये दिले. बिझनेस प्राईम होती. आणि तिथूनच मला लगेच एक राईड येते, कुठली, ओलामध्ये. त्याचे आपल्याला भेटलेत, एक मिनटं, त्याचे आपल्याला भेटले 13 किलोमीटरचे बघा, ते 13.5 किलोमीटरचे 263 रुपये. कारण तिथं आपल्याला नांदेड सिटीमध्ये एकच प्रॉब्लेम आहे की तिथं आपण आतमध्ये जर गेलो ना, तिथं सिक्युरिटी कुठंच थांबून देत नाही. डायरेक्ट आपल्याला मेन गेटच्या बाहेर यावं लागतं. त्याच्यामुळं काय, जे पडेल ना ते राईड घेऊन बाहेर पडावं लागतं तिथून. त्याच्यामुळं मी लगेच, रेट कमी होता तरी पण मी म्हटलं इथून बाहेर, कारण 2-2.5 किलोमीटर बाहेर यावं लागतं. मग तिथून परत जरा नांदेड सिटी मधूनच जर पिकअप पडला, परत 2-2.5 किलोमीटर बाहेर पडावं. ते 5 किलोमीटर आपलं उगाच वाया जातात. त्याच्यामुळं जे भेटेल नांदेड सिटीमधून तिथून घेऊन बाहेर पडावं लागतं. तर आता बावदानला आलेलो आहे. अर्निंग तर चांगली झाली आतापर्यंत. आता बघू इथून एखादी एअरपोर्ट किंवा PCMC साईडची कुठली पण एक्सेप्ट झाली ना एखादी राईड, तर लगेच घेऊन निघू, मग देतो अपडेट. टाइम झालाय बघा 10:29 झालेत. मी पोचलोय आता बाणेरला, आणि बावदानला पार 40 मिनिटं वेट केल्याच्या नंतर एक राईड वाजली. मला वाजत होती तसे, पण उलट सुलट वाजत होते. म्हणजे इकडं पिंपरी चिंचवडची एक सुद्धा वाजत नव्हती. त्याच्यामुळे एक उबरची वाजली बाणेर, आणि ही राईड आहे बघा, 173 रुपये भेटलेत. आणि ह्याचं किलोमीटर होतं 8.5 किलोमीटर. हे बघा, बाणेरच्या बाणेरमध्येच बुकिंग पडतात. मला घरच्या साईडला जायचं आहे आणि घरच्या साईडची बुकिंग पडत नाही आहे. तर बघू, इथं एक 10 मिनिटं वाट बघू. जर पडली तर ठीक, नाहीतर डायरेक्ट MT जाता येईल, कारण टाईम 10:30 वाजले. बघूया, एखादी आली राईड चांगली तर देतो अपडेट. मित्रांनो, टाईम झालाय बघा 11:21 झालेत, आणि मी पोचलो आता घरापाशी. आणि मी बाणेरवरून MTS निघालो होतो. तेवढ्यात मला कोकणे चौकापर्यंत आलो होतो मी. कोकणे चौकातनं मला कुठली वल्लभनगरची कलासागर हॉटेलची एक राईड आली. त्याचे आपल्याला भेटलेत 117 रुपये. ते याच्यामध्ये दाखवत नाही अपडेट. तर बघा, ओलामध्ये अजून अपडेट दाखवत नाही आहे. पूर्ण जर केलं तर 117ची राईडच दाखवत नाही, 3च राईड दाखवते. 4 राईड झालेत ओलामध्ये. तर आता तुम्हाला अर्निंग दाखवतो. ओलामध्ये 970 प्लस 117 प्लस उबरमध्ये दाखवतो तुम्हाला. उबरमध्ये 3141 टोटल झाले आपले 4228. याच्यातनं मायनस 240 रुपये 5 करायचे आहेत, म्हणजे 3988 रुपये झालेत आपले. आणि रनिंग झाली बघा गाडीची 232 रनिंग झालेली आहे. आणि आज आपण 8:15 वाजता वगैरे डिव्हाइस ऑन केलं होतं. तर ॲक्च्युली 2 पॉईंट अजून दाखवतात, पण सकाळी जरा एक 40-50 किलोमीटर माझी गाडी ह्याच्यावर चालली, काय पेट्रोलवर. कारण मी सकाळी 4-5 किलोमीटर मी ह्याच्यावर चालवत असतो, काय पेट्रोलवर. त्याच्यामुळं मी पेट्रोलवर ठेवली होती गाडी. पण ते काय झालं, मी विसरून गेलो की CNGवर शिफ्ट करायचा. तर ते 50 का 55 किलोमीटर एक्स्ट्रा आपली गाडी पेट्रोलवर चालली आज. तर ठीक आहे. आणि आज CNG गेला असणार आहे बघा. टोटल पेट्रोल आणि CNG पकडून 800 ते 850 वगैरे, 800 ते 850 वगैरे CNG गेला असणार आहे. तर त्याच्यातनं 800-850 रुपये तुम्ही मायनस करून घ्या. तर आज एकदम चांगली झाली अर्निंग. रोज असं होत नाही आहे, कधी होतं कधी होत नाही आहे. आणि तुम्ही जर गाडी चालवत असाल, ज्या दिवशी काम राहील ना त्या दिवशी करून घ्या. कारण काय दिवशी काम एकदम लो असतं, त्या टायमिंगला आपल्याला बसायचंच आहे. कंटाळू नका एवढंच की कामाला जेव्हा काम राहील तेव्हा कंटाळू नका, काम करत राहा. तर चला, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.
उद्या पण सकाळी जरा लवकर चालू करायचा प्रयत्न करू. तर ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड नाईट मित्रांनो.